ते विकसित भारत जी रामजी ग्रामीण विकासाचा नवा प्रवास। नमस्कार। कल्पना करा, आपल्या गावात भरपूर पाणी आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी सुविधा आहेत, महिला तरुणांना गावातच रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी आहेत, विकास कामांचे योग्य नियोजन आहे आणि प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी खर्च होतो। याच विचारातून केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक सक्षम करत विकसित भारत जी रामजी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे। हा केवळ नावाचा बदल नाही, तर रोजगारापासून समृद्धीकडे नेणारा प्रवास आहे। मनरेगा का बदलली? मनरेगामुळे लाखो कुटुंबांना रोजगार मिळाला, गावांमध्ये अनेक विकास कामे झाले, परंतु आता गरज आहे केवळ रोजगार देण्याची नाही, तर गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची, नैसर्गिक संसाधने जपण्याची आणि प्रत्येक गावाला विकसित बनवण्याची। म्हणूनच विकसित भारत जी रामजीची संकल्पना पुढे आली। मग नेमके काय बदल झाले? पहिला बदल, रोजगारात वाढ। पूर्वी 100 दिवस रोजगाराची हमी होती, आता ती 125 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण कुटुंबांना अधिक रोजगार आणि अधिक उत्पन्नाची संधी मिळेल। दुसरा बदल, कामांचे स्पष्ट नियोजन। आता सर्व कामे 4 प्रमुख गटांमध्ये केली जातील। 1. जलसंधारण आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, ज्यामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, मृद संवर्धन आणि वृक्ष लागवड। 2. भौतिक विकास, ज्यामध्ये रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि गावातील आवश्यक पायाभूत कामे। 3. आजीविका विकास, ज्यामध्ये शेती, पशुपालन, बागायती आणि ग्रामीण उत्पन्न वाढवणारी कामे। 4. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, ज्यामध्ये पूर, दुष्काळ आणि इतर आपत्तींपासून गावाचे संरक्षण करणारी कामे। यामुळे प्रत्येक कामाचा थेट फायदा गावाच्या विकासाला होईल। तिसरा बदल, सर्व विभाग एकत्र काम करतील। पूर्वी अनेक विभाग स्वतंत्रपणे काम करत होते, आता कृषी, जलसंधारण, वन, पंचायत राज, ग्राम विकास आणि इतर विभाग अभिसरणाच्या माध्यमातून एकत्रित नियोजन करतील। यामुळे एकाच कामासाठी वेगवेगळ्या विभागांकडून खर्च होणार नाही आणि निधीचा अधिक चांगला उपयोग होईल। चौथा बदल, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर। GIS, जिओ टॅगिंग, मोबाईल ॲप आणि डिजिटल नियोजनामुळे प्रत्येक कामाची अचूक माहिती उपलब्ध राहील। कोणते काम कुठे झाले आहे, कुठे करायचे आहे आणि कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आहे हे सहज समजेल। यामुळे कामांची पुनरावृत्ती टळेल आणि पारदर्शकता वाढेल। पाचवा बदल, गावाच्या भविष्याचा आराखडा। आता केवळ आजची कामे नाहीत, तर पुढील 5 वर्षात गाव कसे विकसित होईल याचा आराखडा तयार केला जाईल। सुरुवातीला मनरेगामधून 266 प्रकारची कामे केली जात होती, आता VBG रामजी अंतर्गत 318 प्रकारची कामे आपण करू शकतो। ग्रामसभा, ग्रामपंचायत, अधिकारी आणि नागरिक मिळून गावाच्या गरजेनुसार विकासाचे नियोजन करतील। याचा सामान्य नागरिकाला काय फायदा? यामुळे रोजगार वाढेल, शेती अधिक सक्षम होईल, पाण्याची उपलब्धता वाढेल, उत्पन्न वाढवणारी कामे होतील, महिलांचे सक्षमीकरण होईल, गावाचा विकास नियोजनबद्ध होईल, सरकारी निधीचा योग्य वापर होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल। आपली भूमिका काय? ग्रामसभेत सहभागी व्हा, गावासाठी आवश्यक कामे सुचवा, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करा, विकास आराखडा तयार करण्यात सहकार्य करा, कारण विकसित भारताची सुरुवात विकसित ग्रामपंचायतीपासूनच होते। विकसित भारत जी रामजी म्हणजे फक्त रोजगार योजना नाही, ही रोजगार, आजीविका, जलसंधारण, तंत्रज्ञान, लोकसहभाग आणि शाश्वत विकास यांना एकत्र जोडणारी ग्रामीण विकासाची नवी दिशा आहे। 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक गाव सक्षम, समृद्ध आणि स्वावलंबी होणे आवश्यक आहे। आनंदाची बाब म्हणजे देश आणि राज्यासह आपल्या जिल्ह्यात विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम 2025चा शुभारंभ आज होत आहे आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार झालो आहोत। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ग्रामीण नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होईल असा विश्वास आहे। चला तर मग
आपण सर्व मिळून विकसित ग्रामपंचायत आणि विकसित भारत घडवूया. धन्यवाद.